शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती नक्कीच असते जिला पाहून आपल्या हृदयाची घंटी टन 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 वाजत असते. पण समस्या ही असते की ज्यांना पाहून आपल्या हृदयाची घंटी वाजते त्यांच्या मनात सुद्धा आपल्याबद्दल प्रेम वगैरे आहे की नाही हे आपल्याला समजत नाही. आता ह्या प्रश्नाचे 100% बरोबर उत्तर ती समोरची व्यक्तीच देऊ शकते. पण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला 8 असे सिक्रेट संकेत सांगणार आहोत. हे संकेत जर समोरची व्यक्ती तुम्हाला देत असेल तर समजून जा तुमचे सिंगल असलेले स्टेटस लवकरच बदलणार आहे. ह्यापैकी तिसरा, 5वा आणि शेवटचा संकेत तर तुम्हाला माहितीच पाहिजे, कारण ते खूप स्ट्रॉंग संकेत मानले जातात. चला तर मग आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला संकेत आहे नजरेला नजर मिळवणे. असे म्हणतात ज्या भावना डोळ्यांमधून व्यक्त होतात त्या शब्दांमधून व्यक्त करता येत नाही. जर एखादी व्यक्ती तुमच्या बरोबर बोलत असताना सातत्याने नजरेला नजर देऊन बोलत असेल आणि तुम्हाला स्माइल देत असेल तर शक्यता आहे समोरच्या व्यक्तीला तुम्ही आवडत आहात. याशिवाय समजा एखादी व्यक्ती तुमच्या बरोबर बोलत असताना आपल्या भुवया जास्त प्रमाणात हलवत असेल तर हा सुद्धा एक स्ट्रॉंग संकेत मानला जातो की समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम आहे. मित्रांनो, ही गोष्ट शास्त्रीयदृष्ट्या सुद्धा सिद्ध झाली आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीबरोबर बोलत असता किंवा भेटता जो तुम्हाला आवडतो तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे रसायन निर्माण होते. ह्या डोपामाइनमुळे तुम्हाला फील गुड म्हणजे एकदम छान वाटते. जेव्हा हे रसायन निर्माण होते तेव्हा तुमच्या भुवया जास्त प्रमाणात हलायला लागतात. त्यामुळे पुढच्या वेळेस तुमच्या क्रश बरोबर बोलत असताना त्यांच्या डोळ्यांबरोबरच त्यांच्या भुवयांवर सुद्धा लक्ष ठेवा. पण मित्रांनो, फक्त डोळ्यांमुळे काही होणार नाही, त्यासाठी तुमचे बोलणे सुद्धा मधुर असायला हवे. इथे येतो आपला दुसरा संकेत. बोलायची सुरुवात नेहमी तेच करतात. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा हा अनुभव आला आहे का की एखाद्याबरोबर गप्पा मारत असताना अचानक सगळे वातावरण एकदम शांत होऊन जाते किंवा तुमच्या दोघांकडे बोलण्यासाठी काही उरतच नाही. अशा वेळी तुम्हाला जर समोरची व्यक्ती आवडत असेल तर तुमचे मन आपोआप वेगवेगळे विषय शोधून काढते ज्यामुळे तुमचे संभाषण चालू राहील. जर तुम्ही एखाद्याबरोबर गप्पा मारत असाल आणि समोरचा व्यक्ती सुद्धा तुमचे मन लावून ऐकत असेल, तुम्हाला सातत्याने प्रश्न विचारत असेल, ह्याचा अर्थ त्याला तुमच्यामध्ये थोडा इंटरेस्ट नक्कीच आहे. पण मित्रांनो, जर एखादी व्यक्ती सगळ्यात आधी तुमच्याबरोबर बोलायला सुरुवात करत असेल किंवा संधी मिळताच सगळ्यात आधी तुमच्याबरोबर बोलत असेल तर हा एक मोठा संकेत आहे ज्याला तुम्ही तुमचे क्रश समजत आहात. तो किंवा ती सुद्धा तुम्हाला त्यांचे क्रश समजते. पण समजा ह्याच्या अगदी उलट, तुम्ही जर कोणाबरोबर बोलत असाल पण समोरच्याकडून तुम्हाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसेल किंवा फक्त तुम्हीच प्रश्न विचारत असाल तर हे स्पष्ट आहे समोरच्याला तुमच्यामध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही. त्यामुळे संभाषण वाढवण्यात काही पॉइंटच नाहीये. आता पुढचा संकेत तर खूप स्ट्रॉंग आहे. तिसरा संकेत आहे ते नेहमी तुम्हाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा गार्डनमध्ये प्रेमी युगुलांना पाहिलं असेल तर त्यांच्यामध्ये एक कॉमन गोष्ट नेहमी आढळेल. ते म्हणजे हे प्रेमी युगुले नेहमी एकमेकांना स्पर्श करत असतात. ते एकमेकांच्या हातात हात घालून बसलेले दिसतील किंवा एकमेकांच्या केसांना, खांद्याला स्पर्श करताना दिसतील. असे होते कारण जेव्हा तुम्ही एखाद्याकडे आकर्षित होता तेव्हा आपोआप तुमची त्या व्यक्तीबरोबर शारीरिक जवळीक वाढते आणि हे कोणी मुद्दामून करत नाही. ही जवळीक आपोआप होत जाते. त्यामुळे एखादा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला स्पर्श करण्याची कारणे शोधत असेल, जसे की संवादादरम्यान तुमचा हात पकडणे किंवा खांद्याला खांदा लावून बसणे, तर हा एक स्ट्रॉंग संकेत आहे की समोरच्या मॅडम किंवा सरांना तुम्ही आवडत आहात. चौथा संकेत आहे काही ना काही कारण काढून ते तुमची स्तुती करत असतात. मित्रांनो, जगातल्या संवाद कौशल्यावर आधारित बेस्ट सेलिंग पुस्तकांमधून किंवा मग लव गुरुच्या तोंडून किंवा मानसशास्त्रज्ञांकडून तुम्ही ही गोष्ट नक्कीच ऐकली असेल. कोणत्याही व्यक्तीला
आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी किंवा त्याला आपला चांगला मित्र बनवण्यासाठी तुम्हाला त्याची मनापासून स्तुती करणे गरजेचे आहे. कारण जेव्हा तुम्ही एखाद्याच्या कामाची स्तुती करता तेव्हा त्या व्यक्तीला फार आनंद होतो आणि त्या व्यक्तीच्या तुम्ही कायम लक्षात राहता. तुम्ही तारक मेहता मधल्या जेठालालला पाहिलंच असेल, कसा तो छोट्या छोट्या गोष्टींवरून बबिताची स्तुती करत असतो. तिच्या केसांपासून ते तिच्या कपड्यांपर्यंत कसा तो तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची प्रशंसा करतो. त्यामुळे मित्रांनो, एखादी मॅडम जर तुमची छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्तुती करत असेल तर हा एक खूप मोठा संकेत असू शकतो की तिला तुमच्यामध्ये इंटरेस्ट आहे. 5वा संकेत, ते तुमच्यासोबत नर्वस असतात. मित्रांनो, तो क्षण आठवायचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही तुमच्या क्रश बरोबर पहिल्यांदा संवाद साधला होता किंवा तिच्याबरोबर गप्पा मारल्या होत्या. मी खात्रीने सांगू शकतो की त्यावेळेस तुम्ही सुद्धा नर्वस झाला असाल. तुमच्या हृदयाची गती वाढली असेल किंवा बोलताना तुमची बोबडी वळली असेल. मला इथे हे सांगायचे आहे की असे होणे पूर्णपणे नॉर्मल आहे. ह्या गोष्टीला शास्त्र आणि मानसशास्त्र सुद्धा सिद्ध करते. जेव्हा आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटतो तेव्हा आपला इमोशनल ट्रिगर ऍक्टिव्हेट होतो, ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये ॲड्रेनलिन नावाचे रसायन निर्माण होते. ह्या रसायनामुळे आपल्या शरीरातला रक्तप्रवाह वाढतो आणि मग आपण आपोआप नर्वस होतो. 6वा संकेत, ते तुमच्या बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवतात. आजच्या या धावपळीच्या जगात लोकांना एकमेकांचे नाव सुद्धा लक्षात राहत नाही. अशामुळे जर एखादा व्यक्ती तुमच्या बारीक सारीक गोष्टी, जसे की तुम्हाला जेवायला काय आवडते, तुमचा आवडता ऍक्टर कोण आहे, तुमचा वाढदिवस कधी असतो किंवा अशा बऱ्याच छोट्या गोष्टी लक्षात ठेवत असेल तर हा संकेत आहे की ती व्यक्ती तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे. कारण एक संशोधन सांगते, एक माणूस दिवसाला 60 ते 70 हजार विचार करत असतो. जसे की या व्हिडिओला पाहताना सुद्धा तुमच्या मनात 100-200 विचार आले असतील, पण ह्यामध्ये तुमच्या त्याच गोष्टी लक्षात राहतात ज्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आणि ह्यामुळेच जर एखादा व्यक्ती तुमच्या बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवत असेल तर याचा सरळ अर्थ आहे तुम्ही त्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचे आहात. ह्या संबंधी आपला पुढचा संकेत आहे, त्यांना तुमच्याबद्दल अजून जाणून घ्यायचे असते. मित्रांनो, तुम्ही सुद्धा हे निरीक्षण केलं असेल, जेव्हा एखादी मुलगी तुम्हाला आवडते तेव्हा तुम्हाला तिच्याबद्दल अजून गोष्टी जाणून घ्यायच्या असतात आणि ह्यासाठी तुम्ही सोशल मीडियावर तिचे प्रोफाईल सर्च करता, तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवता किंवा तिच्या फ्रेंड्सकडून तिच्याबद्दल माहिती काढायचा प्रयत्न करता. आणि हे फक्त मुलंच नाही तर मुली सुद्धा अशा प्रकारे मुलांची माहिती काढायचा प्रयत्न करतात. त्यामुळेच समजा कोणताही मुलगा किंवा मुलगी तुमच्याबद्दल सतत काहीतरी जाणून घ्यायचा प्रयत्न करत असेल किंवा तुमच्या मित्रांबरोबर सुद्धा तुमच्याबद्दलच बोलत असेल तर हा एक संकेत आहे की त्याला किंवा तिला तुम्ही आवडत आहात. 8वा संकेत, ते तुम्हाला त्यांची गुपिते सांगतात. मित्रांनो, एक गोष्ट मला सांगा, तुम्ही तुमच्या पर्सनल गोष्टी अशा व्यक्तीला कधी सांगितले आहे ज्याला तुम्ही नीट ओळखत नाही किंवा ज्याच्यावर तुमचा विश्वास नाही? मला माहिती आहे 100% लोकांचे उत्तर नाही म्हणूनच असेल. कारण आपण व्यक्ती म्हणून आपल्या पर्सनल गोष्टी फक्त त्याच लोकांना सांगतो जे आपल्या खूप जवळ असतात किंवा जी लोक आपल्याला आवडतात. तसं पाहायला गेलं तर ही गोष्ट मुलगा असू द्या किंवा मुलगी, दोघांमध्ये कॉमन असते. पण मुलींच्या बाबतीत ह्याला खूप महत्त्व प्राप्त होते, कारण मुली आपल्या पर्सनल गोष्टी लवकर कोणाला सांगत नाही. अशामध्ये जर एखादी मुलगी तिच्या पर्सनल गोष्टी किंवा तिचा भूतकाळ तुम्हाला सातत्याने विचारले नसतानाही सांगत असेल तर ह्याचा अर्थ तिचा तुमच्यावर 100% विश्वास आहे. तुम्हाला हे माहितीच असेल की कोणत्याही नात्यामध्ये किंवा प्रेम संबंधामध्ये विश्वासाला खूप महत्त्व दिले जाते. त्यामुळे मुलगा किंवा मुलगी तुमच्यावर विश्वास ठेवत असेल तर हा एक संकेत आहे तुम्ही त्याला किंवा तिला खूप आवडत आहात. मित्रांनो, हे होते ते 8 संकेत जे तुम्हाला सांगतात की समोरच्याचे तुमच्यावर प्रेम आहे की नाही. अजून असे कोणते संकेत आहे ज्याच्यामुळे समोरचा आपल्यावर प्रेम करतो, मला कमेंटमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.